आपण तुमच्या पुस्तकातल्याच आकृतीचा वापर करूया. mRNA समोर आलाय, इथपर्यंत कळालंय आपल्याला की mRNA बनतो. त्यानंतर हा जो mRNA आहे तो त्या न्यूक्लियस मधून बाहेर येतो. ओके, सायटोप्लाझम मध्ये पेशी द्रव्यामध्ये येतो आणि पेशी द्रव्यामध्ये आल्यानंतर त्याच्यावरती हा रायबोझोम नावाचा जो घटक आहे तो अटॅच होतो. रायबोझोम तिथे mRNA वरती येऊन अटॅच होतो. त्यानंतर तिथे फिरत असलेले टीआरएनएचं काय काम आहे? मेनो हा सर कन्या आश्रम स्कूल मांडवी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? रायबोझोम आला, रायबोझोम अटॅच झाला, त्यानंतर टीआरएनए येतात, ट्रान्सफर आरएनए. याच्यानंतर त्याच्यापासून अमिनो ऍसिड्स बनतात आणि त्या अमिनो ऍसिड्सचे अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधांनी एक चेन बनत जाते. भाषांतरण. आता समजलं? पुढे जाऊया आता. पेप्टाइड हे पाठीमागे काय चाललंय रे? नेक्स्ट आहे उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामध्ये काय होतं? आपल्याला जे सजीव असतात, सजीवांमध्ये त्यांचे सगळे जे जीन्स आहेत ते कशातून पुढे सरकतात? पुढच्या पिढीमध्ये जनुकांमार्फत पुढे पुढे जात असतात, पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जात असतात. मग त्यावेळेला आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येतात. म्हणजे आईसारखे डोळे असतात, बाबांसारखं नाक असतं, असं त्यांचे गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येतात. पण कधी कधी काय होतं की अचानक त्यांच्या जनुकांमध्ये एखादा बदल होतो, काहीतरी मल फंक्शनिंग होतं, एखादा डिफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे जर त्यांचं जर न्यूक्लियोटाइड त्यांनी आपली जागा बदलली तर त्याच्यामुळे लहानसा बदल घडून येतो आणि त्याला म्हणायचं उत्परिवर्तन किंवा म्युटेशन. हे म्युटेशन कधी कधी खूप लहान असतं, छोटस असतं, तर कधी कधी त्याच्यामुळे एखादा आजार किंवा विकृती सुद्धा निर्माण होतात. हे डीएनए आहे, डीएनए पासून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतंय. इथे हा मध्येच वेगळा असा वेगळं न्यूक्लियोटाइड दिसतोय, हा इथे नको पाहिजे होता. याच्या जागी यांच्यासारखाच एखादा नॉर्मल हवा होता, पण चुकून हा इथे आलाय आणि त्याच्यामुळे आता पुढची जी पिढी बनणार आहे त्याच्यामध्ये छोटासा काहीतरी इफेक्ट येणार आहे, छोटासा काहीतरी बदल घडून येणार आहे. त्याला म्हणणार आपण म्युटेशन किंवा उत्परिवर्तन. समजलं? त्याचं एक्झाम्पल ऋतिक रोशन माहिती तुम्हाला, हिरो? त्याला बरोबर, त्याला 6 बोट आहेत. मग हे जे 6वं, त्याचं नॉर्मली सर्व माणसांना 5 बोट असतात, पण त्यांना 6 आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तो घडलेला बदल आहे, त्यांच्यामध्ये ते एक्स्ट्रा बोट आले. बरोबर, हा जो बदल आहे
तो आहे उत्परिवर्तनातून निर्माण झालेला बदल. समजलं? त्याच्यातून काही आजार सुद्धा होतात, जसे की सिकल सेल ॲनेमिया. सिकल सेल ॲनेमिया मध्ये काय असतं की आपल्या ब्लड मध्ये, कुणाचा माईक अनम्यूट आहे का? नीट बसा, प्लीज म्यूट करा. त्याच्यामध्ये काय होतं, जर आपल्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या नॉर्मली ज्या आकाराच्या असतात, गोल आणि आतून चपट्या, त्या तशा न राहता त्यांचा आकार बदलतो. असे काही आजार हे उत्परिवर्तनामुळे होऊ शकतात. ते जनुकीय बदलांमुळे घडतात. समजलं? हो. आता हे जे आपण बदल म्हणतोय ते पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत होतच आलेले आहेत. मग ते कोणते कोणते बदल झालेत आणि त्या बदलांमधून जे नवीन जीव तयार झालेत, म्हणजे उत्क्रांत झालेत, इव्हॉल्व झालेत, ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. उत्क्रांती म्हणजे काय? सजीवांमध्ये होणारा सावकाश व क्रमिक बदल, ज्यामुळे नवीन जीव जाती तयार होतात. क्रांती म्हणजे काय आहे? सजीवांमध्ये होत जाणारा, हळूवार होणारा, सावकाश होणारा, पण कंटिन्यू क्रमाक्रमाने चालत असलेला बदल, ज्याच्यामुळे नवीन सजीव, त्यांच्या नवीन जाती प्रजाती तयार होतात. ती म्हणजेच उत्क्रांती. आता जी उत्क्रांती आहे ती उत्क्रांती अत्यंत सावकाश होत असते. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होत असते आणि त्याच्यामधून जे सजीव आहेत त्यांचा विकास होत असतो. आता आपण बघूया की ज्या वेळेला पृथ्वीवरती अजिबात कोणतंच जीवन नव्हतं, 3.5 अब्ज वर्षांपूर्वी कोणताच माणूस, प्राणी, वनस्पती काही नव्हतं पृथ्वीवरती. नवीन पृथ्वीचा नुकताच जन्म झाला होता म्हणूया. माहिती ना, एका स्फोटातून आपल्या सूर्यमालेची निर्मिती झाली आणि हळूहळू सर्व ग्रह तयार झाले. ज्या वेळेला हे ग्रह तयार होत होते त्यावेळेला अत्यंत पृथ्वीवरती जी मूलद्रव्य आहेत ती खूप सिंपल, साधी होती. मग त्यांच्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारचे संयुगे तयार झाले. नंतर हळूहळू त्यातून गुंतागुंतीची संयुगे निर्माण होत गेली, जसं की प्रथिने किंवा आपल्याला केंद्रकांमध्ये असणारे ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड्स, केंद्रक आम्ले अशी नंतर तयार होत गेली. मग त्यानंतर अशा वेगवेगळ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून एक मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या. ज्या एकपेशीय सजीव म्हणूया किंवा नुसत्या पेशी होत्या त्या, आणि त्यांच्या आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून ते वाढत होते. कसे वाढत होते ते? त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या रसायनांचं ते भक्षण करत होते, त्यांचा वापर करत होते त्यांच्या पोषणासाठी. मग वेगवेगळ्या पेशींमध्ये काही जे फरक असतील, मग त्याच्यामध्ये नैसर्गिक निवड ही महत्वाची ठरली आताचे जे सजीव उत्पत्ती झाले त्यांच्यासाठी. नैसर्गिक निवड काय असतं की त्या आजूबाजूच्या वातावरणाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाला त्यांच्या निवडीला प्रतिसाद देणं. म्हणजे पाऊस आहे, मग पाऊस आहे म्हणून सर्व सजीव जर बाहेरच पडले नाहीत तर मग ते जगू शकतील का? की कायम पाऊस पडतो आणि पावसातच बाहेर जायचं नाही, ऊन आहे मग उन्हातच जायचं नाही. तर ज्या भागामध्ये ज्या प्रकारचा निसर्ग होता
त्या भागामध्ये त्या निसर्गाशी जुळवून घेणारे सजीव तयार झाले. जसं की आता पाऊस ज्या भागांमध्ये जास्त पडतो त्या भागांमध्ये येणारी शेती पिकं ही वेगळी आहेत. ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन असतं त्या ठिकाणी पाऊस खूप कमी पडतो, अशा ठिकाणी येणारी पिकं कमी आहेत. सो त्यांनी त्या झाडांनी त्या पेशींनी काय केलं, तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाशी नैसर्गिक निवडीशी स्वतःला बदलून घेतलं. त्यानंतर त्या पेशी, आपण पेशींबद्दल बघत होतो, त्या पेशी होत्या मूळ स्वरूपात तयार झालेल्या एक पेशी होत्या ज्या आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करत होत्या आणि स्वतःचं पोषण करत होत्या. मग काही त्याच्या टिकल्या, म्हणजेच काहींची त्याच्यामुळे वाढ झाली तर काही त्याच्यामध्ये नष्ट झाली. मग ज्यांची वाढ झाली ते पुढे पुढे अजून वाढत राहिले आणि ज्यांना आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही ते सजीव, त्यांचा नाश झाला. मग आता पृथ्वीवरती प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जवळपास कोट्यावधी प्रजाती आहेत. करोडपेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे प्राणी आहेत. काही साध्या आकाराचे प्राणी आहेत, पण त्यांच्या आकारामध्ये, त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये, त्यांच्या सवयींमध्ये सर्वांमध्येच विविधता आहे. काही अगदी सूक्ष्म आहेत, सूक्ष्म एकपेशीय आहेत, तर काही अगदी मोठे मोठे, जसं की देवमासा किंवा देवमासा म्हणजे वेल किंवा शार्क, हत्ती यांच्यासारखे मोठे मोठे आहेत प्राणी. तर काही अतिविकसित प्राणी म्हणजेच माणूस, अशी आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची प्राणी आणि वनस्पती पृथ्वीवर बघायला मिळतात. सेम वनस्पतींमध्ये सुद्धा उत्क्रांती होत गेली. एकपेशी असणाऱ्या क्लोरेला वनस्पतीपासून ते अगदी मोठी मोठी वडाची झाडं किंवा उंच उंच देवदाराची झाडं, अशी वेगवेगळी झाडं आपल्याला पृथ्वीवरती बघायला मिळतात. त्यानंतर आपलं जो विषुववृत्त आहे ते विषुववृत्त मध्ये आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे दोन वेगवेगळे ध्रुव आहेत. त्या दोन्ही ध्रुवांवरचं तापमान वेगळं, पृथ्वीच्या मध्यभागातलं तापमान वेगळं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तयार होत गेले. जिथे हवा, पाणी, जमीन, खडक असं कोणतीच जागा नाहीये की जिथे सजीव नाहीयेत. अगदी अतिप्राचीन काळापासून माणसाला असं प्रश्न पडत आलेला आहे की ही सगळी पृथ्वी कशी तयार झाली असेल, कुठून तयार झाली असेल, एवढे सगळ्या प्रकारचे प्राणी कुठून तयार झाले असतील, कसे तयार झाले असतील, याच्याबद्दल नेहमीच माणसाला क्युरिओसिटी वाटत आली आहे, की प्रश्न पडत राहिलेत. मग हळूहळू त्यांच्यावरती अभ्यास केला गेला. शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती अनेक प्रकारच्या उत्पत्ती मांडल्या, पण त्याच्यापैकी काही बरोबर होत्या, काही चुकीच्या मानल्या गेल्या, त्या प्रूव्ह करू शकले नाहीत. आणि आतापर्यंत सर्वात चालणारी किंवा सर्व मान्य असणारी जी उत्पत्ती आहे ती म्हणजे सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास. हा सिद्धांत सर्वांना माहितीये की जे सजीव आहेत आता ते असेच कुठून तरी अवकाशातून कसल्या परग्रहावरून येऊन पडलेले नाहीयेत, तर पृथ्वीवरच तयार झालेले आधी वेगळे होते पण आता वेगळे असणारे सजीवांमध्ये बदल होऊन त्यांचा क्रमाक्रमाने विकास होऊन किंवा त्यांची उत्क्रांती होऊन तयार झालेले हे आताचे सजीव आहेत. त्यानंतर भारत, चीन, रोमन, ग्रीक अशा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग त्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये तर ग्रह ताऱ्यांबद्दल, पंचमहाभूतांबद्दल म्हणजेच हवा, पाणी, जमीन, अग्नी, वायू अशा सर्व गोष्टींबद्दल वेगवेगळ्या माहिती लिहिलेली आहेत.
जर तुम्हाला केमिस्ट्री मध्ये तुम्ही अणुबद्दल शिकला असाल तर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या शिक्षकांनी की आपल्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी अणुरेणूबद्दल आधीच माहिती लिहून ठेवली होती. आधीच आपल्या उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये अशा प्रकारची माहिती उपलब्ध होती, पण त्याच्याबद्दल एवढा अभ्यास केला गेला नाही किंवा ती त्या पद्धतीने पुढे आली नाही. त्यामुळे ती माहिती आपल्या ग्रंथांमध्येच राहून गेली आणि पाश्चात्य शास्त्रज्ञांनी त्यांचा शोध लावला. आता जो आपण बघूया उत्क्रांतीचा सिद्धांत आणि त्यांच्याबद्दल असणारे पुरावे. आपल्याला इतकंच माहिती होतं की पहिला जो सजीव आहे तो समुद्रात तयार झाला आणि त्यापासून वेगवेगळे एकपेशीय सजीव तयार झाले. मग त्यानंतर खूप वर्षांचा कालावधी, जवळपास 300 कोटी वर्षाहून अधिक काळामध्ये मग ते एकपेशीचे बाकी सजीवांमध्ये सजीव तयार होत गेले. त्यांच्यामध्ये विविधता निर्माण झाली. जे सजीव एकपेशीय सजीव होते त्यांच्यामध्ये क्रमक्रमाने बदल घडून मग त्यांच्यापासून अनेक मोठे आणि अधिक जटिल असे किंवा अधिक कॉम्प्लेक्स, अतिशय गुंतागुंतीचे असे सजीव विकसित होत गेले आणि त्यांच्यानंतर वेगवेगळ्या रचना असलेला, वेगवेगळे कार्य असलेला, आपल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा जो प्रागतिक म्हणजेच हळूहळू झालेला जो विकास आहे तो विकास म्हणजेच उत्क्रांती. सर्व सजीवांचा म्हणजे पहिला जो जीवद्रव्य तयार झाला होता समुद्रामध्ये त्याच्यापासून आतापर्यंत बनलेले जे वेगवेगळे सजीव आहेत ते पुरावे आहेत उत्क्रांतीचे. समजतंय? मग त्यांचे पुरावे कुठून शोधायचे, कसे शोधायचे? आपल्याला कसं माहिती की पूर्वीच्या काळी डायनासॉर होते? कसं कळतं आपल्याला की पूर्वीच्या काळी डायनासॉर होते आणि खरंच होते? कोण सांगेल? कशातून? संशोधनातून, उत्खननातून. व्हेरी गुड. आणि उत्खननात काय सापडतात आपल्याला? सांगाडे सापडतात ना वेगवेगळ्या प्राण्यांचे. आणि त्यातून आपल्याला कळतं की पूर्वीचे प्राणी किती मोठे होते, त्यांच्या मानाने आत्ताचे जे प्राणी आहेत ते केवढे छोटे आहेत. मी जस्ट कालच सोशल मीडियावरती एक पोस्ट बघितली ज्याच्यामध्ये आत्ताचा जो देवमासा आहे त्याचा दात आणि पूर्वीच्या काळी जो देवमासा असायचा त्याचा दात कम्पेअर केला होता. समजा आत्ताच्या देवमाशाचा दात एवढा आहे तर पूर्वीच्या देवमाशाचा दात हा एवढा होता. किती मोठा फरक आहे हा, की पूर्वीचे प्राणी एवढ्या मोठ्या आकाराचे होते आणि हळूहळू त्यांची उत्क्रांती झाली, ते त्यांचा आकार छोटा होत गेला पण त्यांचा विकास होत गेला. समजतंय? आता हे जे उत्क्रांतीचे पुरावे आहेत ते पुरावे आपल्याला म्हणजे त्याने सिद्ध करावं लागतं की हे उत्क्रांती जी होत आली ती हळूहळू होत आली आहे आणि त्यांच्यापासून वेगवेगळे जे आपण पुरावे आता बघणार आहोत ते आहेत बाह्यरूपीय पुरावे आणि शरीरशास्त्रीय पुरावे असे. तर बाह्यरूपीय म्हणजे काय, तर प्राण्यांचे जे डोळे,
तोंड, नाकपुड्या किंवा वनस्पतींच्या ज्या रचना आहेत यांच्यामधले जे साम्य किंवा बदल किंवा फरक हे जे आपण सांगू शकतो ते बाह्यरूपीय, बाहेरून दिसणारे म्हणजेच बाह्यरूपीय. आपण जे बाहेरून बघून सांगू शकतो की हा हे डिफरन्स आहे, हा वेगवेगळेपणा आहे. जसं की सगळे जर आपण 4 पायाचे प्राणी बघितले, कुत्रा, बकरी किंवा मेंढी किंवा कोल्हा, तरस, वाघ, सिंह, सगळ्यांचा आकार जर आपण फक्त आकार बघा, आकार आठवा आणि मला सांगा सेम आहे त्यांचा आकार. वरती 2 कान, 2 डोळे, त्यांच्या नाकाचं रचना, त्यानंतर त्यांच्या तोंडाची रचना, त्यांच्या अंगावरती असणारे वेगवेगळ्या प्रकारचे केस आणि त्यांचे 4 पाय आणि शेपूट. हा आकार सर्व 4 पायाच्या प्राण्यांना सिमिलर असतो. फरक काय असतो? त्यांच्या आहारामध्ये फरक असतो, त्यांच्या कानांच्या रचनेत फरक असतो, डोळ्यांच्या रचनेत फरक असतो. पण जो मेन त्यांचं स्ट्रक्चर आहे, मेन त्यांचा जो सांगाडा आहे तो सेम आहे सर्वांचा. याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्यांचं उगम स्थान एकच आहे. ज्या प्राण्यापासून ते इव्हॉल्व्ह झालेत त्यांचं म्हणजे ह्या सर्व प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावेत किंवा ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे आपण सिद्ध करू शकतो. सेम तेच फळांच्या किंवा झाडांच्या बाबतीत संत्रा, मोसंबी, लिंबू हे सर्व एकाच प्रकारे असणारी फळं आहेत. फक्त त्यांचा रंग वेगळा असतो, त्यांचा आकार वेगळा असतो, पण त्यांच्या आतमध्ये असणारी त्यांच्या गराची रचना सिमिलर असते. त्यांच्या पानांच्या रचना सुद्धा काही झाडांच्या सिमिलर असतात. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले. नेक्स्ट आहे शरीरशास्त्रीय पुरावे, म्हणजेच शरीराच्या आतली रचना बघून त्यांच्यापासून झालेलं इव्हॉल्युशन, त्याच्यापासून झालेली उत्क्रांती आपण सांगू शकतो. आता हा माणसाचा हात आहे, हा बैलाचा हात, हा वटवाघुळाचा आणि हा माशाचा हात आहे. यांच्यामध्ये तुम्हाला काय समानता दिसतात आणि काय डिफरन्शिएशन्स आहेत? मला पहिल्यांदा समानता सांगा. नाही, हे जे तुम्हाला माणसाचा हात, बैलाचा पाय, वटवाघुळाचा पंखाचा आकार आणि देवमाशाच्या फिन्सचा म्हणजे पराच्या रचना दिसतायत 4, त्यांच्यावरून सांगा मला की त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज म्हणजे त्यांच्यामध्ये असणार समानता काय आहेत? कोण सांगेल? खोकराळे आश्रमशाळा. हे आपलं सांगितलं करायचं तू लाडगाव आश्रमशाळा, बोर्डा आश्रमशाळा, बघा यांचा आकार जर आपण हा बैलाचा आणि पहिल्यांदा माणसाचाच बघूया. वरचं हाड जे आपल्याला दंडापासून खाली म्हणूया आपण, खांद्यापासून खाली असणारं हाड,
ते आणि बैलाचं पण तसंच सेम असतं, खांद्यापासून खाली. त्यानंतर आपलं मध्ये असतं मनगट. सेम मनगट आहे कोपराचा भाग. सेम बैलामध्ये पण तसा भाग आहे. त्यानंतर आपलं मनगटापर्यंतचं हाड आणि त्यानंतर असणारे हे 5 बोटांची रचना. ही आपल्या माणसाच्या उपयोगानुसार 5 बोटांची रचना आहे. बैलाच्या उपयोगानुसार 2 बोटांची रचना आहे, जी आपल्याला ह्या शार्क माशाच्या पराच्या रचनेशी सिमिलर दिसते. फक्त ही लांब आहे आणि ही छोटी आहे. आपला जो पंजाची रचना आहे ती आणि त्या वटवाघुळाच्या पंखाची रचना सिमिलर आहे थोडीफार. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की कधी काळी आपले पूर्वज सेम होते, सारखे होते आणि एकाच पूर्वजापासून किंवा समान पूर्वजापासून हे कदाचित उत्क्रांत झाले असावेत. याच्याकडे हे निर्देशक करते. समजले पुरावे कोणते कोणते? बाह्यरूपीय आणि शरीरशास्त्रीय, मॉर्फोलॉजिकल अँड अनाटॉमिकल एव्हिडन्सेस बघितले आपण आज. याच्या पुढचा भाग आहे अवशेषांगे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, ठीक आहे. तुम्ही आता ऍज अ होमवर्क म्हणून काय करणार आहात? प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरणच्या आकृत्या काढणार आहात. समजलं? प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरांची आकृती सर्वांनी आपापल्या वहीमध्ये काढायची आहे. ठीक आहे. कुणाला काही डाऊट्स आहेत? नाही. बाय बाय.